नमस्कार. हॅलो सोलापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज माझ्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते तथा आरोग्य दूत म्हणून जे समाजात काम करतात असे विकी बाबा चौधरी. चौधरी साहेब, आरोग्याच्या विषयामध्ये आपलं काम अतिशय उल्लेखनीय आहे. आपल्याला आरोग्य दूत म्हणून देखील या पंचक्रोशीमध्ये ओळखलं जातं आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील आपल्याला ओळखलं जातं. आपण जे हे आरोग्याच्या दृष्टीने जी कामं आपण करत आहात, तर आपल्या पुढील कामे कशा असणार आहेत? आरोग्याच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत म्हणा किंवा वाड्या वस्तीवरील लोकांना कशा पद्धतीने आपण पोहोचवणार आहात किंवा त्यांना शासकीय योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळवून द्याल? नमस्कार. आज हॅलो सोलापूर या न्यूज चॅनेलच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी मी स्वागत करतो. वाड्या वस्त्यावर गोरगरीब जी जनता आहे, गाव पातळीवरची जी जनता आहे, अत्यंत अडचणीची सामना करत संघर्ष करत जगत आहे. दवाखान्याचा एखादा मोठा त्यांना आजार झाला किंवा दवाखान्याचं एखादं काही अडचण आली तर गळ्यातलं ऐकायचं ते पकडतात, कानातलं ऐकतात. अत्यंत गरीब परिस्थिती आहे. रोजच्या जडणघडणीमध्ये कसं बसं पोटाची जी खिळग्या भरण्यासाठी त्यांची धडपड चालू असते. अशा गोरगरीब वाड्या वस्त्यावरच्या लोकांना आपण एक मदत केली पाहिजे, ही भूमिका आम्ही कायम सातत्याने हे घेतलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण वाड्या वस्त्यावर सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्यातील ज्या भागामध्ये गोरगरीब वाड्या वस्त्यावरच्या लोकांना आम्ही आरोग्याच्या संदर्भात त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभा राहू आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यांचा कुणाचाही मला कॉल येईल त्यांच्या मी पाठीशी ठामपणाने उभा राहून ऑपरेशनच्या संदर्भात, महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या संदर्भात, धर्मदाय आयुक्ताच्या योजनेच्या संदर्भात जे कोणते हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलच्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करून असो किंवा सर्व बाजूने आम्ही त्यांना गोरगरिबांच्या कसं पाठीशी उभा राहता येईल असं आम्ही नियोजन करू. या ठिकाणी एवढं सांगतो. नेमका कोणकोणत्या योजना असणार आहेत आणि कोणकोणते उपचार असणार आहेत? आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे वाड्या वस्तीवरील लोकांच्या जवळ काही कागदपत्र असतील नसतील, कागदपत्रांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर दवाखान्यात त्यांना खूप अडचणी निर्माण होतात. त्या संदर्भात तुमच्याकडून काही मदत होईल? संबंधित गाव पातळीवर संबंधित रेशन दुकान असेल, काही तिथे ऑनलाईनच्या गोष्टी तिथं पण होतात. संबंधित पुरवठा विभागालाही ऑनलाईनच्या रेशन कार्डाच्या संदर्भात काही गोष्टी होतात. जे कोणी गोरगरीब आहेत, ऑनलाईन त्यांना अडचणी येत असतील तेही आम्ही पूर्ण करू. आणि जे गाव पातळीवर जे आशा वर्कर असतात, अशा संपूर्ण आशा वर्करच्या संदर्भात आरोग्य विभागाचे जे अधिकारी आहेत आम्ही माहिती घेऊ की बाबा किती लोकांना कुठला कुठला आजार आहे किंवा काय अडचणी आहेत, जेणेकरून त्या लोकांना खऱ्या अर्थाने मदत मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि ते सातत्याने करू. आणि कुठलाही आजार असेल, प्रत्येक आजारला कुठल्या ना कुठल्या दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये मदत मिळते आणि ती मदत कसं करून घ्यायची ते आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कारण गोरगरिबांचा आधार आणि गोरगरिबांचा आशीर्वादच, त्यामुळेच आम्ही आज कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उभा आहे. कसलीही परिस्थिती असो, आम्ही गोरगरिबांच्या पाठीशी ठामपणाने उभा राहू, एवढंच या ठिकाणी सांगतो. तर मंडळी, अक्कलकोट तालुक्यात विकी बाबा चौधरी हे नाव सामाजिक कार्याशी जोडलं गेलेलं आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना ते वैद्यकीय क्षेत्रामध्येही सक्रियपणे समाजसेवा करत असतात. कोणाला दवाखान्याची अडीअडचण असली तर ते धावून जातात, कुठे अपघात झाला तर ते धावून जातात. एकंदरीत विषय कोणताही असो, समाजकार्य आला की विकी बाबा चौधरी हे समीकरण नाव जोडलेलं आहे. आणखी वैद्यकीय क्षेत्रातील असं काय असं विशेष म्हणजे गोरगरिबांना फायद्याचं ठरेल असं वैद्यकीय क्षेत्रातील काही महत्वपूर्ण अशा मुद्दे सांगा? सोलापूर शहरामध्ये धर्मदाय आयुक्ताच्या संदर्भात काही हॉस्पिटल आहेत, खूप लोकांना ते माहीत नाही आहे. आणि संबंधित मुख्यमंत्री सहायताचे जे प्रमुख नाईक साहेब म्हणून आहेत, त्या संदर्भात खूप लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी पण मिळत नाही आहे. खूप साऱ्या काही अडचणी असतील, आम्ही बघूया. गोरगरिबांचं कसं असतं, कागदोपत्राची अडचण आहे दवाखान्यात गेल्यानंतर, किंवा एखादा मोठा आजार असतो, त्या आजाराला इथे दवाखाना सापडत नाही. मुंबई असेल, पुणे असेल, ज्या कोणी जे सिटी आहेत अशा सिटीमध्ये आपण प्रयत्न करूया. एक पेशंटच्या संदर्भात आम्ही केमला पण मदत केली होती, केमला घेऊन गेलाय. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर मी गेल्या
खूप दिवसापासून गोरगरिबांचं काम करतो. जे कुठलाही आजार असेल, जो कोणी गरीब आपल्याकडे येईल त्यांना मी मदत करेन, असा या ठिकाणी तुमच्या हॅलो सोलापूर या ठिकाणी मी शब्द देतो. धन्यवाद. आणि विशेष म्हणजे अक्कलकोट तालुक्यात नव्हे, सोलापूर जिल्हाच नव्हे, पुणे मुंबई सारख्या शहरात देखील जर कोणाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय कारणासाठी कोणाला जर गरज भासली तर त्यांनी विकी बाबा चौधरी यांच्याशी संपर्क साधावा आणि नक्कीच ते आपल्या कामाला येतील आणि आपल्याला उपयोगी पडतील. नक्कीच तुम्हाला त्यांचं सहकार्य लाभेल. तर चौधरी साहेब, एकंदरीत जर एखाद्या पेशंटला तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर माध्यम कोणतं असेल? बघा, विकी बाबा चौधरी म्हणून फेसबुकवर मी आहे. मला तुम्ही गुगलवरही सर्च करू शकता. मी नक्की तुमच्या मदतीला उपस्थित राहीन. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत काम केलेलं आहे. कारण गोरगरीब माणूस दवाखान्याच्या संदर्भात थकत असतो, त्याला खूप अडचण येत असतात आणि त्यावेळेस नैराश्य होतो. मी या माध्यमातून हॅलो सोलापूरच्या या न्यूजच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो. एखाद्या लग्नामध्ये आपण जात असताना आपण आयार करतो. एखाद्या लग्नामध्ये जात असताना एखादी भेट वस्तू म्हणून आपण काहीतरी घेऊन जात असतो. एखाद्या लग्नामध्ये जात असताना एखाद्या त्या माणसाला मदत करावी म्हणून फुलने फुलाची पाकळी आपण आर्थिक पण मदत करतो. मी हॅलो सोलापूर या न्यूज माध्यमातून मी सर्व जनतेला महाराष्ट्राचे आवाहन करतो. एखाद्या गोरगरीब पेशंटला जेव्हा तुम्ही भेटायला चाललात तरी त्याला थोडस एक फुलने फुलाची पाकळी म्हणून एखाद्या लिफाफामध्ये जे काही 100 रुपये मदत असेल, 200 असेल किंवा 500 असेल, असं मदत करावं. जेणेकरून तो माणूस थकलेला असतो, नैराश्यामध्ये तो झगडत असतो. कारण गरिबी खूप पिढ्यानपिढ्या दारिद्र्य, गरिबी ही खूप वाईट असते आणि या वाईटची सामना करणाऱ्या गरीबाला आपण जेव्हाही हॉस्पिटलला जाल तेव्हा थोडस लिफाफा घेऊन त्याच्यामध्ये 100-200 रुपये घालून त्या गरीबाला मदत करावं. जेणेकरून त्या गरीबाला एक ताकद मिळेल, ऊर्जा मिळेल आणि आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. आपण एक दिवस या जगाचा निरोप घेणार आहोत. पुण्य आणि पाप ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जोपर्यंत माणूस गोरगरिबांच्या मदतीला येत नाही तोपर्यंत माणूस समाधानी राहू शकत नाही. आम्ही आज गोरगरिबांचं काम करतोय म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता आज महाराष्ट्र लेवलला आम्ही काम आमचं मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज या ठिकाणी हॅलो सोलापूर या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल न्यूजचं मी मनापासून आभार मानतो. संबंधी पत्रकार साहेब यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. दवाखान्यात जेव्हा पेशंट ऍडमिट असतो तेव्हा त्या नातेवाईकांची परिस्थिती अतिशय बिकट असते. अक्षरशः एकेकांना उपाशी झोपावं लागतं किंवा त्यांना रिटर्न गावाकडे येताना सुद्धा गाडी फिरत नसतो, अशी परिस्थिती असते. नातेवाईक म्हणून जेव्हा आपण त्यांना भेटायला जातो तर त्यावेळेस वायपट खर्च न करता त्यांना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत आपण नक्की करावी. चौधरी साहेब, आपण खूपच लाख मोलाचा सल्ला या ठिकाणी दिलेला आहे. नक्कीच जनता या विषयावर आत्मचिंतन करेल अशी अपेक्षा आहे आणि आपण वेळात वेळ काढून आमच्या हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला भेट दिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद.